नमस्कार. बघता बघता पेरेंट अकॅडमीच्या प्रवासाला 1 वर्ष पूर्ण झालं. बरोबर 1 एप्रिलला मागच्या वर्षी मी आणि प्रसादने ठरवलं की दर रविवारी आपण एक छोटा व्हिडिओ एका प्रश्नाबद्दलचा हा करणार आहोत आणि तुमचा सगळ्यांचा त्याला धो प्रतिसाद मिळाला. 50,000च्या आसपास सबस्क्रायबर्स, जवळजवळ 17 लाख व्ह्यूज, इतक्या ढिगाणी हजारो कॉमेंट्स आणि जिथे तुम्ही आम्हाला भेटता प्रत्यक्ष तिथे सांगता की तुम्हाला हे व्हिडिओज आवडलेले आहेत. या तुमच्या प्रचंड प्रेमाबद्दल, प्रतिसादाबद्दल आणि उदंड उत्साहाबद्दल मनापासून धन्यवाद. हे 1 वर्ष साजरं करण्यासाठी हा आजचा स्पेशल व्हिडिओ आहे. हा एका प्रश्नावरचा नाही आहे. पालक म्हणून कुठले गुण आपल्यामध्ये असले पाहिजेत आणि ते जोपासले तर आपलं पालकत्व हे आपोआपच सुंदर आणि त्यांनी येणारं पीक हे कमालीचं सुपीक असणार आहे, यावर आम्ही गेली बरेच दिवस विचार करतो आहे. आणि मी आणि प्रसादनी एक शॉर्टलिस्ट बनवली आहे. ओके, ती मी तुमच्यासमोर आज प्रेझेंट करतो आहे. 3 गोष्टी, या जर 3 गोष्टी लक्षात राहिल्या तर आपण पालक म्हणून कमालीचं सुखी आयुष्य जगू शकतो असं आमच्या लक्षात आलंय. आणि पेरेंटिंगचे हे 3 पीज कुठले आहेत त्याबद्दल मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे. पहिला पी हा आहे प्रेझेन्स, दुसरा पी आहे पेशन्स आणि तिसरा पी आहे परसिस्टन्स. हे कसे काम करतात ते सांगतो. प्रेझेन्स म्हणजे काय? म्हणजे तुमचं असणं म्हणजे काय? सरळ साध्या भाषेत, जेव्हा मुलं तुमच्या आजूबाजूला असतात किंवा मुलांशी तुमचं इंटरॅक्शन, कुठल्या ना कुठल्या प्रकारे संवाद हा सुरू असतो, तेव्हा तुम्ही तिथे असणं गरजेचं आहे. हे असणं म्हणजे काय? तर तुम्हाला तेव्हा दुसरं काही व्यवधान नाही आहे. मुख्यतः तुमच्या हातातली ही जी वस्तू असते फोन नावाची, ती वस्तू, ती किंवा तुमचा कम्प्युटर स्क्रीन किंवा तुम्ही जे काही काम करता आहात ते त्या क्षणासाठी तरी बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या मुलाला तुमचं 100% अटेन्शन देता आहात. काहीही बोलायच्या आधी एक क्षणभर थांबून विचार करून मग बोलता आहात. मला निश्चित काय म्हणायचं आहे, माझ्या चेहऱ्यावरचे भाव कसे आहेत, माझ्या आवाजाचा टोन कसा आहे, हे बघून बोलता आहात. तुम्ही म्हणाल की अहो डॉक्टर शुक्ल, नॉर्मल आयुष्य जगणारी माणसं आम्ही काय थिएटरमधले नट आहोत का? हजारो गोष्टी रोज करायच्या असतात, त्याच्या त्या कार्ट्यांना पण सांभाळायचं असतं आणि तुम्ही म्हणता एवढी सगळी तयारी करा आणि मग तोंडातून एक शब्द काढा. नाही, हे तुम्हाला मी दरवेळी आणि सतत करायला नाही सांगत आहे. मी फक्त जेव्हा तुम्हाला मुलांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा एक क्षण थांबा आणि मग बोला. आपल्याला ते म्हणतात ना, लहानपणापासून ऐकलेली गोष्ट आहे की देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, त्याने मुक्तीचारी मिळविल्या. तशातला प्रकार हा. क्षणभर थांबा आणि मग सुरुवात करा. मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या तोंडून निघणारे शब्द, तुमच्या तोंडून निघणारे वाक्य, तुमच्या तोंडून निघणारे तुमचे विचार हे वेगळ्या फॉर्ममध्ये बाहेर पडतील, वेगळ्या आवाजात बाहेर पडतील, वेगळ्या प्रकारच्या भावनेतून बाहेर पडतील. काहीही बोलायच्या आधी एक क्षण थांबा, थोडा श्वास घ्या, मूल काय करतंय ते बघा, स्वतःकडे बघा आणि मग बोलायला सुरुवात करा. भावनेच्या आवेगात तसाच्या तसा तो शब्द बाहेर येऊ देऊ नका. भावनेचा आवेग आहे ह्याचं भान असू द्या. हा प्रेझेन्स महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा तुम्ही तिथे आहात तेव्हा तुमचं मुलावर लक्ष आहे, तुम्ही मुलाकडे बघता आहात, मूल तिथे बसलेलं आहे, काहीतरी करता आहे ह्याचं तुम्हाला भान आहे, हे आपोआप मुलाच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे हा तुमचा पालक म्हणून असलेला प्रेझेन्स हा पहिला पी. दुसरा पी जो आहे तो पेशन्सचा आहे. पेशन्स कशासाठी? तर तुमच्या डोळ्यादेखत सतत काहीतरी चुका करणे हा मुलांचा स्वभावधर्म आहे. बिना चुकांचं मूल असूच शकत नाही. लक्षात घ्या, तुमच्या कोणाचीही मुलं ही न पडता चालायला शिकलेली नाही आहेत. साधं आडवं पडलेलं मूल पोटावर वळणे तेव्हासुद्धा त्याचं बरेचदा तोंड आपटतं. पोटावर पडलेलं मूल रांगायला लागणे तेव्हासुद्धा ते आपटतं. रांगणारं मूल काहीतरी धरून बसतं होणे किंवा उभं राहणे आणि उभं राहिलेलं मूल चालतं होणे, या
प्रत्येक टप्प्यामध्ये पोरं पडतात, त्यांचे बूड आपटतं, त्यांचं डोकं आपटतं, त्यांचे कान आपटतात, त्यांचं नाक आपटतं. हे जर झालं नाही तर तुमचं मूल चालू शकत नाही. तुम्ही जर असं म्हटलं की माझं मूल पडलंच नाही पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारची इजा, दुःख, वेदना नाही झाली पाहिजे, तर तुमचं मूल कायम जमिनीवर फ्लॅट आडवं झोपलेलं राहील. आणि हे तर पालकत्वाचं चांगलं लक्षण असू शकत नाही. त्यामुळे मुलं तुमच्या डोळ्यादेखत जेव्हा काहीतरी धडपड करत असतात, काहीतरी प्रयत्न करत असतात, स्वतःहून काहीतरी करायचा प्रयत्न करत असतात, तेव्हा घाईघाईने जाऊन ते सुधरवायचा प्रयत्न करू नका. तुम्ही पालक आहात. तुम्ही त्यांच्यापेक्षा 25-30 वर्षांनी मोठे आहात. मुलं करत असलेली प्रत्येक गोष्ट ही तुम्ही खूप जास्त चांगली करू शकता, कारण गेले 30 वर्ष तुम्ही ते करत आलेले आहात. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तर सर्व शहाणपण प्रत्येक ॲक्शनमध्ये त्यांना शिकवायचा प्रयत्न करायचा आहे. कारण असे जर तुम्ही सासू म्हणजे सारख्या सूचना देणारे जर पालक झाले, तर ती मुलं ही सून म्हणजे सूचना नकोत या मोडमध्ये जातात. सासू आणि सून हे जे नातं आहे, हे आमचे मित्र डॉक्टर उपाध्ये यांच्याकडून मी ऐकलेलं आहे बरं का. हा माझं ओरिजिनल ही संकल्पना नाही आहे. तर पेशन्स कशासाठी? तर मूल तुमच्या डोळ्यादेखत चुका करत आहे, त्याला करू देणे. चुका करणे हा मुलांचा मूलभूत हक्क आहे. तो हक्क मान्य करणे आणि तो ते बजावत असताना शांतपणे बाजूला काळीज मुठीत घेऊन बसून राहणे, हा पेशन्स भयंकर महत्त्वाचा आहे. पालकांच्या मनामध्ये मुलांनी केलेली प्रत्येक चूक ही PPFच्या अकाउंटमध्ये गेल्यासारखी चक्रवाढ व्याजाने वाढत राहते. आणि त्याचं काहीतरी भयंकर रूप होईल आणि साधं आज जेवताना एक शीत खाली सांडणारं मूल हे उद्या अन्न उधळणारं काहीतरी भयंकर घाणेरडे संस्कार झालेला राक्षस याचा होऊन बसेल, अशा थाटात प्रत्येक ह्याला रिस्पॉन्स दिला जातो. प्लीज मुलांना चुका करू द्या. मूल ते गृहपाठ करतंय तेव्हा काहीतरी चुकीचं लिहितं आहे, त्याला ते नेऊ दे ना शाळेत. त्याला ती चूक शिक्षकांकडून ऐकू दे ना. प्रत्येक वेळेस तुम्हीच काय चूक दाखवायची गरज आहे? प्रत्येक वेळेस तुम्हीच सल्ला द्यायची गरज नाही. कारण स्वतःहून जेव्हा मूल त्या चुका दुरुस्त करायला लागतं, तेव्हा ते खरं शिक्षण होतं. हा फार महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे पहिला प्रेझेन्स, दुसरा पेशन्स आणि तिसरा पर्सिस्टन्स म्हणजे धीरानी, चिकाटीने आणि निश्चयाने गोष्टी करत राहणे. साधी गोष्ट आहे. मुलांना तुम्ही काहीतरी सांगत असता आणि ते मूल ऐकत नाही. पहिल्यांदा तुम्ही एका पिचमध्ये सांगता, मुलाच्या कानावर पडत नाही. तुमचा आवाज वाढतो तरी कानावर पडत नाही. मग तुम्ही जेव्हा तारस्वरात ओरडता, तेव्हा मूल सडणे, तू माझ्यावर कशाला ओरडतीयस? किंवा तू बाबा माझ्यावर कशाला ओरडतोय? म्हणून ते मूल तुमच्याकडे बघतं. शांतपणे जो प्रेझेन्समध्ये आलेला आपल्या आवाजातला एक विशिष्ट प्रकारचा धीर आहे, तो त्या मुलाच्या जवळ जाऊन पाठीवर हात ठेवून तेवढीच सूचना देणे हे महत्त्वाचं आहे. सतत इकडून तिकडून सूचना सांगत राहणे किंवा सतत मुलांना काहीतरी सांगत राहणे याची गरज नसते. आणि ती सूचना सांगितल्यानंतर धीराने मुलांनी ती एक्झिक्यूट करण्याचा, ती अंमलात आणण्याची वाट बघणे, हे काही दिवसांचं, काही आठवड्यांचं, काही मुलांच्या बाबतीत तर काही महिन्यांचं गणित आहे. तर तुम्हाला ज्या गोष्टी योग्य वाटतात त्या धीराने करत राहणे, हा पर्सिस्टन्स महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही जर मुलाला सांगितलं असेल की तुला 1 तास स्क्रीन टाईम अलाउड आहे आणि त्या 49व्या मिनिटाला जेव्हा तुम्ही सांगता की तुला अजून 1 मिनिट आहे आणि 60व्या मिनिटाला जेव्हा ते गॅजेट बंद करता किंवा ते त्याच्या हातातनं त्याला बाजूला ठेवायला सांगता किंवा त्याच्या शेजारी जाऊन बसता आणि त्याला थांबवता, तेव्हा मुलाची जरी चिडचिड झाली, मूल रागावलं, तेव्हा थोडा अदवा-तदवा जरी बोललं, तरीही धीराने त्या क्षणी दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी रोज तीच गोष्ट करायची आहे. पालक म्हणून ज्या गोष्टीची तुम्हाला 100% खात्री आहे की हे तुम्ही केलंच पाहिजे पालक म्हणून, ते अत्यंत शांतपणे, अत्यंत खंबीरपणे आणि एकही दिवस न चुकता पर्सिस्टन्सनी म्हणजे चिकाटीने करत राहणे, हे पालकत्वाचे 3 सर्वात महत्त्वाचे गुणधर्म आहेत. प्रेझेन्स, पेशन्स, पर्सिस्टन्स. या 3 गोष्टी जर तुम्ही सातत्याने करत राहिलात, तर मी तुम्हाला खात्री देऊ शकतो, तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही पालकत्वाच्या सल्ल्याची गरज पडणार नाही. तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही ट्रिक्स वापराव्या लागणार नाहीत. तुमचं असणं आणि तुमचं पालकत्व म्हणून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व हेच
तुमच्या मुलांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायला, तुमच्या मुलांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायला 100% पुरेसं पडेल. पालकत्वाचे हे 3 P's ही मी आणि माझा मित्र प्रसाद आम्ही दोघांनी मिळून चालवलेल्या या पेरेंट अकॅडमी इंडियातर्फे आपल्या सर्वांना पहिल्या वाढदिवसाची भेट, लोभ असावा.